नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता अर्जुन किचनमध्ये सगळ्यांसाठी मसाले भात आणि कोशिंबीर बनवत असतो. तर विमलताई त्याला मदत करत असतात. आणि आता कल्पना, प्रताप आणि अस्मिता त्याची फजिती पाहून मात्र त्याच्यावर हसत असतात. आणि तेवढ्यातच आता सायली देखील ऑफिसमधून घरी आली आहे. तर घरी येताच अर्जुन जसा बायको बायको आवाज देत असतो सायलीला नेहमीप्रमाणे, त्याप्रमाणे आता सायली देखील एकदम अर्जुनच्या रोलमध्ये शिरली आहे. आणि घरी येताच ती आता नवरोबा नवरोबा करून अर्जुनला आवाज देते. आता मात्र असं ऐकल्यावर सगळ्यांसमोर अर्जुन मात्र गडबडून जातो आणि धावतच आता किचनमधून सायलीकडे येतो आणि बोलतो की हे काय आहे, सगळ्यांसमोर असं नवरोबा नवरोबा काय आवाज देतीयेस, कसं तरी वाटतं ना ते. त्यावर सायली बोलते, हो का, नाही म्हणजे तुम्ही तर रोज ऑफिसवरून आल्यावर असाच आवाज देता ना बायको, तेव्हा मला पण असंच होतं. आता त्यांचं हे बोलणं ऐकून प्रताप लगेच बोलतो, आम्ही तर बाबा काही ऐकलंच नाही आहे. तर अस्मिता बोलते, हो मी पण नाही काही ऐकलं आहे, पण माझ्या बाळाने मात्र मामा मामीचं सगळं काही ऐकलं आहे. त्यावर आता सायली अर्जुनचा हात धरते. तर अर्जुन तिला बोलतो की ठीक आहे, तू फ्रेश होऊन ये, मी जेवण वाढतो. आता सायली अर्जुनचा हात धरते आणि बोलते की हो, तुम्ही पण येत आहे का. आता मात्र अर्जुन जास्तच लाजतो आणि सायली आता तिच्या रूममध्ये निघून जाते फ्रेश होण्यासाठी. तर अर्जुन देखील किचनमध्ये निघून जातो. तर आता अर्जुनने जो बुके आणलेला असतो सायलीसाठी रोज डेसाठी, तो आता तन्वीने पळवला आहे. आणि तन्वी आता तिच्या खोलीमध्ये तो बुके घेऊन येते आणि त्यातील सगळी फुलं वगैरे असे विस्कटून मोडून तोडून टाकून देते. आणि बोलत स्वतःशीच बडबडत असते की म्हणजे या अदलाबदलीमध्ये सुद्धा त्यांना रोमॅन्स सुचतोय. तर आता पाहतेच अर्जुन कसा गिफ्ट देतोय सायलीला ते. तर इकडे आता सायली देखील फ्रेश होऊन आली आहे आणि अर्जुन आता सगळ्यांसाठी जेवण वाढतोय. त्यावर आता प्रताप त्याला बोलतो की अर्जुन अरे तू पण जेव ना. त्यावर अर्जुन बोलतो की नाही नाही, मी तर आता सायली सुभेदारच्या रोलमध्ये आहे ना, मग मी नाही जेवणार. सायली कसं सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवते शेवटी, तसंच मी पण आता शेवटी जेवणार आहे. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते, नाही म्हणजे हे छान आहे, तू मात्र सायलीचा रोल एकदम मनावर घेतलाय. त्यावर आता लगेच अर्जुन बोलतो, हो मग सुभेदार आहे मी काय मागे थोडी ना हटणार आहे. आणि आता त्याने सगळ्यांना जेवण वाढलेलं असतं आणि सगळेजण आता जेवत असतात. तर सगळ्यांनाच आता त्याने बनवलेला मसाले भात खूप जास्त आवडलेला असतो. तर सायलीच्या मात्र कोशिंबीर खाल्ल्यावर लक्षात येतं की ही चव तर विमलताईंच्या हातची आहे. त्यावर आता सायली विमलताईंना विचारते, विमलताई कोशिंबीर तुम्ही केलीत ना, म्हणजे तुम्हीच यांना मदत केली आहे ना स्वयंपाकामध्ये. त्यावर अर्जुन लगेच बोलतो, कोणाची मदत घेतली आहे, कोणाच्या मदतीने केलं आहे हे गरजेचं नाही आहे, पण सगळी कामं मी व्यवस्थित केली आहेत की नाही घरातली, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तेवढ्यातच अस्मिता देखील बोलते, हो हो, पण अर्जुन देखील किचनमध्ये काम करत होता मगाशी. त्यावर प्रताप देखील बोलतो, हो हो हे अगदी बरोबर आहे, तो देखील किचनमध्ये होता मगाशी. आता या गोष्टीला कल्पना देखील दुजोरा देते, हो बरोबर आहे, मी पाहिलंय त्याला किचनमध्ये काम करताना. त्यावर आता सायली बोलते, हो, आणि हे सगळं त्यांच्या टी शर्टकडे पाहून कळतच आहे. आता अर्जुनने स्वयंपाक करताना सगळे मसाले वगैरे स्वतःच्या टी शर्टवर सांडवून घेतलेले असतात. आता सायलीच्या अशा टोमण्यावर मात्र तो लगेच आता त्याच्या शर्टवर सांडलेले मसाले वगैरे व्यवस्थित करतो आणि लगेच बोलतो, हां, आणि ऑफिसमध्ये जसं काय तू एकटीच काम करत होतीस, तिथेही तू चैतन्याच्या मदतीने सगळी कामं केली असशील ना, त्याची मदत होती म्हणून तर तुला कामं जमली, आणि तुला तर कामं जमली पण नसतील वगैरे. त्यावर आता सायली बोलते, हो का, नाही मग तुम्ही चैतन्य भाऊजींनाच विचारा की मी ऑफिस किती छान प्रकारे सांभाळलं म्हणून, मला कामं जमली आहेत की नाही. त्यावर अर्जुन बोलतो, हो मग अपडेट तर घ्यायलाच पाहिजेत त्याच्याकडं ना. आणि आता अर्जुन लगेच आता चैतन्याला फोन करतो. आता चैतन्य फोन उचलतो आणि बोलतो की हां अर्जुन बोल ना. नाही, मग त्याच्या लक्षात येतं की आता यांची अदलाबदली झाली आहे आणि मग तो बोलतो, अरे म्हणजे मी तुला आता सायली वहिनी बोलायचं आहे का, हां सायली वहिनी बोल ग, काय म्हणतीयस. त्यावर अर्जुन बोलतो की अरे गप रे, मी तुला काय विचारतोय, सायलीने आज ऑफिसमध्ये काय केलं
काय झालं बरं आज ऑफिसमध्ये? माती खाल्ली असेल ना तिने? त्यावर आता चैतन्य सांगतो, माती आणि सायली वहिनीने. अरे तुला माहीत नाही आहे तिने किती छान प्रकारे ऑफिस सांभाळलं ते. म्हणजे तिने एकदम शांत डोक्याने सगळं काही व्यवस्थित हँडल केलं. नाही म्हणजे शिस्त तर तिच्याकडे आहेच आहे आधीपासून, पण सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मॅनेज केल्या आहेत तिने. आता चैतन्य मात्र सायलीचं कौतुक करत असतो आणि अर्जुन आता सायलीचं कौतुक ऐकून तिला कसं काय ऑफिस एवढं पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे मॅनेज करता आलं हे पाहून आश्चर्यचकित झालेला असतो. तर चैतन्य सांगतो की म्हणजे सायली वहिनी घरामध्ये जसं काही सगळं व्यवस्थित मॅनेज करते ना, तसंच ऑफिसमध्ये येऊन देखील सगळी कामं तिने अगदी व्यवस्थितपणे मॅनेज केली आहेत. नाही तू मात्र घरी काय गोंधळ घातलाय ते काही मला माहीत नाही आहे, पण तिने मात्र सगळं व्यवस्थित केलं आहे. त्यावर आता अर्जुन चिडतो आणि बोलतो की बोल बोल अजून तू पण तिच्याच बाजूने बोल. नाही म्हणजे तू पण तिचाच धीर आहेस ना, तू तर सायली वहिनीच्याच टीममध्ये आहेस ना. एक काम कर, तू तर आता तोंडच दाखवू नकोस तुझं मला. त्यावर चैतन्य बोलतो की हो म्हणजे सायली वहिनी ज्या प्रकारे ऑफिस सांभाळते ना, त्यावरून तर मला असंच वाटतंय की मला तुझे तोंड पाहायची कधी गरजच येणार नाही आहे म्हणून. त्यामुळे मी एक काय म्हणतो की तू घरीच राहा आणि तिलाच पाठव ना रोज रोज ऑफिसला. अरे ती जर ऑफिसला आली ना तर आपल्या ज्या कंपनीची किती मोठी ग्रोथ होईल तू पाहाच जरा. आता हे ऐकून अर्जुन मात्र खूप चिडतो आणि फोनच ठेवून देतो. तर त्याला चिडलेलं पाहून आता सायली त्याच्याकडे येते आणि विचारते, काय हो काय झालं? त्यावर अर्जुन बोलतो की कुठे काय. आता तेवढ्यातच आता यांचे ते भांडणं सुरू होऊन जातात परत. आता त्यांना भांडताना पाहून अस्मिता बोलते, अरे हो भांडतच बसणार आहेस की एकमेकांना गिफ्ट पण देणार आहे? अर्जुन अरे आज रोज डे आहे ना, मग तू सकाळी फक्त एक गुलाबाचं फूल दिलं तेवढ्यावरच रोज डे झाला आहे का तुमचा? त्यावर अर्जुन बोलतो, नाही नाही मी गिफ्ट आणलं आहे ना. आणि आता अर्जुनने खरं तर बुके आणलेला असतो सायलीसाठी, जो की तन्वीने आधीच खराब करून टाकला आहे. आणि तोच बुके घेण्यासाठी अर्जुन आता तिथे देवांसमोर जो टेबल असतो तिथे त्याने आधी ठेवलेला असतो, तिथे आता तो शोधाशोध करतो, पण त्याला बुके काही सापडेना. त्यावर आता तो विमलताईंना विचारतो, तो विमलताई देखील सांगतात की नाही तुम्ही जेव्हा बुके आणला तेव्हा मी पाहिला होता तिथे टेबलवर, पण आता कुठे दिसत नाही आहे. त्यावर आता कल्पना सांगते की अगं तू किचनमध्ये नीट व्यवस्थित पहा, असेल इथेच कुठेतरी. तर आता विमल सांगते की किचनमध्ये देखील बुके नाही आहे. आणि हे सगळं काही दुरून आता तन्वी पाहत असते आणि हसत असते. तर सायलीने मात्र अर्जुनसाठी मस्त छान असा बुके आणलेला असतो आणि अन्नपूर्णा असं नाव लिहिलेलं एक ते किचनमध्ये काम करताना स्वयंपाक करताना ते जे ॲप्रॉन असतं ते एक ॲप्रॉन तिने आणलेलं असतं अन्नपूर्णा नाव लिहिलेलं. आता ते खरं तर अर्जुनला खूप आवडतं, पण आता अर्जुनची गिफ्ट द्यायची वेळ येते तेव्हा मात्र त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नसतं. आता त्याला आयडिया सुचते आणि तो सायलीला ते चक्री फूल मसाल्यातलं जे आवडत असतं ते फूल आता तो सायलीला देतो. आणि घरातले सर्वजण आता या दोघांना असं पाहून हसत असतात. तर सायलीला मात्र ते फूल खूप जास्त आवडतं आणि सायली त्याला बोलते की जगातील कोणत्याच नवऱ्याने त्याच्या बायकोला असं फूल कधीच दिलं नसेल, असं गिफ्ट दिलंय तुम्ही आज मला. तर तन्वी मात्र दुरून हे सगळं काही पाहतीये आणि ती स्वतःशीच बडबडत असते, दगड जरी दिला असता ना तरी हे दोघं असेच रोमॅन्स करत असते इथे, काय तर म्हणे फूल दिलंय. तर इकडे नागराज आता जेलमधून सतत तन्वीला फोन करत असतो. तर तन्वी मात्र इकडे मस्त तिचा नेलपेंट वगैरे लावण्यामध्ये बिझी असते आणि नागराजचा फोन येतोय म्हटल्यावर ती मात्र मुद्दामच काही तो फोन उचलत नाही. पण आता नागराज सततच तिला फोन करत असल्यामुळे आता तिचा नाईलाज होतो आणि शेवटी चिडून तोंड वाकडं करून का होईना ती कसा तरी फोन उचलते आणि थोडं तोऱ्यातच बोलते, काय? तिकडून नागराज बोलतो, आवाज खाली ठेवायचा, समजलं ना? नाही म्हणजे मी जरी इथे जेलमध्ये असलो तरी तू तिथे बाहेर आहेस आणि मला तोंड उघडून तुला जेलमध्ये टाकायला जास्त वेळ नाही लागणार आहे तन्वी, समजलं ना? काय करत होतीस इतका वेळ, फोन का नाही उचललास? त्यावर आता तन्वी सांगते, अहो काका मी तुमचंच काम करत होते, ते सायली अर्जुनवर लक्ष ठेवत होते ना म्हणून मला फोन उचलायला उशीर झाला.
त्यावर आता हा नागराज चिडतो आणि बोलतो, लक्ष ठेवत होतीस का फोनवर टाइमपास करत होतीस? आता तन्वी गोंधळते आणि बोलते, ह्याने काही इथे CCTV कॅमेरे वगैरे लावलेत की काय? मी काय करते हे देखील कळतंय त्याला. त्यावर आता नागराज पुढे बोलतो, नाही नाही, मी काय तिथे CCTV कॅमेरे वगैरे लावलेले नाही आहेत, पण तू काय विचार करू शकतेस काय नाही हे मात्र आता मला चांगलंच कळायला लागलंय. आता मात्र हे ऐकून तन्वी चांगली जाम घाबरलेली असते नागराजला. त्यावर आता नागराज तिला विचारतो, ते सगळं जाऊ देत, मी जे साक्षीचं काम सांगितलं होतं ते झालं का? आता खरं तर तन्वीने हे काम केलेलंच नसतं, ती पूर्णपणे विसरून गेलेली असते. पण आता ती नागराजला थापा मारते की हो, ते काम न झालं ना, केव्हाचंच झालं ते काम. त्यावर नागराज बोलतो, खोटं खोटं बोलायचं नाही माझ्याशी, ते काम काही झालेलं नाही आहे. जर ते काम झालं असतं ना तर इथे महिपत चवताळला असता, पिसाळला असता तो. मात्र इथे असं काहीच झालेलं नाही आहे. तो मात्र शांतपणे झोपू नये याचा अर्थ तू काम केलेलं नाही आहे. त्यावर आता तन्वी बोलते की ते मी करणारच होते काम, म्हणजे मी सायली अर्जुनवर लक्ष ठेवता ठेवता राहून गेलं, करते मी, लगेच करते. आणि आता ही तन्वी देखील चांगलीच घाबरली आहे नागराजला आणि आता हिची तर सगळ्याच बाजूने कोंडी झाली आहे. तर आता नागराज तिला धमकावतो की लगेचच्या लगेच ते काम झालं पाहिजे म्हणून, आणि फोन ठेवून देतो. आता फोन ठेवल्यानंतर तिला कॉन्स्टेबलला तो बोलावतो आणि त्यांच्याकडे तो फोन देऊन टाकतो. तर ही तन्वी मात्र आता स्वतःशीच बडबडत असते. तर सायली आता ते अर्जुनने दिलेलं चक्री फूल घेऊन आता त्यांच्या खोलीमध्ये, अर्जुन जिथे कायम त्याच्या केसेसच्या फाईल्स वगैरे वाचत बसतो तिथे आता खुर्चीवरती बसलेली असते आणि तिचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त त्या चक्री फुलाकडेच असतं. आता अर्जुन मात्र तिथे ब्लँकेट वगैरे घेत असतो झोपण्यासाठी आणि बोलत असतो की पण मला एक कळत नाही आहे की तो बुके तिथून कोणी उचलला असेल. नाही म्हणजे आपल्या घरामध्ये अशी मस्करी तर कोणी करणार नाही. आणि तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं आणि तो बोलतो की हो, अशी मस्करी तर कोणी करणार नाही आहे, पण हे मुद्दामहून नक्कीच एक व्यक्ती करू शकते, तन्वी. तिनेच केलं असणार आहे हे सगळं. मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जाब विचारतो. त्यावर आता सायली त्याला थांबवते आणि बोलते की अहो जाऊ देत ना. नाही म्हणजे आज तन्वीने जे काही केलं आहे ना ते चांगल्यासाठीच केलं आहे. त्यावर अर्जुन बोलतो, काय चांगल्यासाठी केलं आहे तिने? त्यावर सायली बोलते की अहो, त्या गुलाबाच्या फुलांपेक्षा देखील हे फूल खूप छान आहे, खूप आवडलं मला हे, जाऊ द्यात ना तिला. त्यावर अर्जुन बोलतो, तू ना हे असंच करतेस नेहमी, तिने कितीही चुका केल्या ना तरी तिला असंच जाऊन देतेस आणि ती मात्र कधीही काही थोडी देखील सुधरत नाही आहे. त्यावर आता सायली त्याला समजावते की अर्जुन कधी असं वागतो का? सायली वागते ना असं, आणि आता तुम्ही अर्जुन नाही तर सायली आहात म्हणून, त्यामुळे आता काही तुम्हाला हे असं वागता येणार नाही आहे म्हणून वगैरे. तर अर्जुन मात्र खूप चिडतो आणि जाऊन झोपतो आणि स्वतःशीच बडबडत असतो. तो अश्विनही तसाच, तो काही त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढत नाही आणि तू पण सारखं सारखं तिला असं जाऊन देत असतेस. त्यावर आता सायली त्याला समजावते की अहो, म्हणजे ती जेव्हा कधी आपल्याशी चुकीचं वागायला जाते ना, खरं तर ती आपलाच फायदा करून देत असते, काहीतरी पॉझिटिव्ह घडतंच त्यामधून आपल्यासाठी वगैरे. आणि ती आता पुढे सांगायला सुरुवात करते की पॉझिटिव्हवरून आठवलं मला, आम्ही आज नागराजच्या केसबद्दल बोलत होतो आणि तेव्हा बाबूकडून आम्हाला समजलं की तो ट्रक बाबू चालवत होता पण तो त्याच्या मालकीचा नव्हता, तो कुठला तरी रमेश नावाच्या माणसाबद्दल वगैरे बोलत होता. त्यावर आता अर्जुनला खरं तर खूप झोप येत असते. तर सायली त्याला बोलते की अहो ऐकताय ना तुम्ही? त्यावर अर्जुन बोलतो हो ऐकतोय. मग आता सायली त्याला पुढे सांगत असते की कोणीतरी रमेश नावाचा मॅनेजर आहे, त्याने तो दुसरा ट्रक अरेंज करून दिलेला होता, पण त्याला तो ट्रक आणायला कोणी सांगितला वगैरे ह्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे अजून. पण तोपर्यंत अर्जुन मात्र आता झोपी गेलेला असतो. तर सायली देखील आता अर्जुनच्या स्टाईलमध्ये त्याला बोलते किती क्यूट दिसतोय ना माझा नवरा.
तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी देखील सायली आता मस्त रेडी होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. तर तेवढ्यातच तिला आता चैतन्याचा फोन येतो. आता चैतन्य तिला बऱ्याचशा केसेसबद्दल सांगत असतो की आपल्याला या केसचं काम करायचं आहे, त्या केसवर डिस्कशन करायचं आहे, या क्लायंटसोबत मीटिंग घ्यायची आहे, इथे आपल्याला पुरावा गोळा करायचा आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. सगळं दिवसभर काय काय कामं करायची आहेत आपल्याला, त्या सगळ्या कामांची यादीच आता चैतन्य सायलीला वाचून दाखवतो. आणि त्यामध्ये काही काही शब्द तर असे असतात की ते सायलीला कळतच नाही. त्यावर सायली बोलते की एक मिनिट भाऊजी, तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच समजत नाही आहे. त्यावर चैतन्य बोलतो की ठीक आहे मी सांगतो तुला. आणि आता तो त्या इंग्रजी शब्दांचे मराठीमध्ये भाषांतर करून आता सायलीला सांगत असतो की काहीतरी परिपोषक पुरावा शोधायचा आहे वगैरे, असे बरेच काय काय शब्द तो सांगत असतो. त्यावर सायली बोलते की अहो नाही, इथे मराठी किंवा इंग्रजी इथे भाषेचा प्रॉब्लेम नाहीच आहे, तुम्ही काय सांगताय मला खरंच काही कळत नाही आहे. त्यावर आता चैतन्य तिला सांगतो की तू एक काम कर, मी आता घरी येतो, आपण तिथे बसूनच व्यवस्थित बोलूयात, मी सांगतो तुला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे ते. आता खरं तर सायली देखील ऑफिसचं काम करता करता खरं तर घाबरून गेलेली असते आणि बऱ्याचशा गोष्टी तिला देखील जमत नसतात. पण आता चैतन्य तिच्या मदतीला असल्यामुळे मात्र तिला तो ऑफिस सांभाळणं थोडं सोपं जातं आहे. तर इकडे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दूधवाला भैया दूध देण्यासाठी आलेला असतो आणि आता तो बोलतो की भाभीलाच बोलवा, हे काय तुम्हाला जमणार नाही आहे, त्याच घेतात रोज दूध. त्यावर अर्जुन आता त्याला बोलतो की तू तुझं काम कर ना, तू दूध दे, बाकीचं काही बोलू नकोस. तर आता अर्जुन देखील घर सांभाळता सांभाळता वैतागून गेलाय खरं तर. चैतन्य इकडे सायलीसोबत केसबद्दल डिस्कशन करत असतो. तर सायली बोलते की अहो सकाळपासून आपण 7 केसेसवर बोललो आहे. त्यावर चैतन्य सांगतो की अगं हे काहीच नाही आहे, अर्जुन एकाच दिवशी 15 केसेसवर डिस्कशन करतो, 15 केसेस तो हँडल करतो. आणि आता ती चैतन्याला पुढे त्यांचं नागराजच्या केसबद्दल डिस्कशन चाललं होतं की रमेशचा फोटो त्यांनी सावंतांना दिला आहे आणि सावंतांकडनं आता लवकरच आपल्याला रमेशबद्दल काहीतरी माहिती वगैरे मिळू शकेल, तो कुठे राहतो काय वगैरे. तर तेवढ्यातच अर्जुन देखील तिथे येतो. आणि आता सायली घरातूनच आज काम करते म्हटल्यावर तन्वी देखील आता कान लावून ही काय करते हे ऐकत असते. आता तन्वीने देखील त्या अपघाताबद्दल आणि रमेशबद्दल ऐकल्यावर तिचे मात्र चांगलेच 12 वाजलेत. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.